ज्यांनी बातमी आहे संभाजीनगरमधून अतिदाबाने पाणी सोडल्यामुळे संभाजीनगरमधली जलवाहिनी फुटलेली आहे। लाखो लिटर पाण्याची नासाडी झालेली आहे। पैठण तालुक्यामधील चितेगाव शिवारामध्ये ही जलवाहिनी फुटली। छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी सकाळी 6 वाजता पैठण तालुक्यामधल्या चितेगाव शिवारामध्ये फुटलेली आहे। अतिदाबाने पाणी सोडण्यात आलं त्यामुळे ही जलवाहिनी फुटली आहे। एकीकडे शहरामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय तर दुसरीकडे शहराला पाणी पुरवठा करणारी ही जलवाहिनी सतत फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी होतीये। आज पहाटेपासूनच पैठण छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चितेगाव शिवारामध्ये ही जलवाहिनी फुटलेली आहे। जवळपास 100 फूट इतके उंच पाण्याचे फवारे उडाल्याचं पाहायला मिळालं। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। विजय, एकीकडे मराठवाड्यामध्ये पाणी प्रश्न भेडसावतो आहे, संभाजीनगरमध्ये पाणी टंचाई भेडसावत आहे आणि असं असताना जलवाहिनी फुटते, प्रशासन या दृष्टीने काही काम करते का? नक्कीच त्यांनी जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरला शहराला पाणी पुरवठा करणारी जी पाईपलाईन आहे ती नादुरुस्त होत आहे। अनेकदा ती जी पाईपलाईन आहे ती त्रिजन्य झालेली आहे। त्यामुळे जर बघितलं तर वेळोवेळी जी पाईपलाईन आहे ती आता अतिप्रेशरने जी आहे ती फुटताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास महिनाभरातच बघितलं तर दुसऱ्यांदा ही वेळ आहे पाईपलाईन फुटण्याची। मात्र याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचे दिसून आहे। वारंवार जर बघितलं छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा या पाईपलाईनने केला जातो, मात्र ही पाईपलाईन जी आहे ती फुटत असते आणि त्यामुळे जर बघितलं लाखो लिटर पाणी जे आहे ती नासाडी आपल्याला झालेली पाहायला मिळते। आज देखील पहाटेपासून जर बघितलं ही पाईपलाईन जी आहे ती अतिदाबाच्यामुळे फुटली होती। त्यामुळे जर बघितलं अक्षरशः 100 फुटापेक्षा अधिक उंच जे आहे ते पाईपलाईनचे जे फवारे आपल्याला उडताना पाहायला मिळाले। त्यामुळे त्या ठिकाणी जर बघितलं लाखो लिटर पाणी जे आहे ते नासाडी झाले आणि त्यामुळे आता पाणी पुरवठा देखील आता विस्कळीत झाले तर छत्रपती संभाजीनगरला फटका मोठा बसणार आहे। एकीकडे बघितलं दुष्काळजनक परिस्थिती निर्माण होत आहे आणि त्यामध्ये जर बघितलं तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवरती येत आहे आणि त्यातच आता पाईपलाईन फुटल्यानंतर तब्बल जवळपास एक दिवसभर जो आहे तो ही पाईपलाईन दुरुस्ती करण्यासाठी लागतो। त्यामुळे कुठेतरी आता छत्रपती संभाजीनगर शहरवासियांना आता कुठेतरी पाण्याविना आता मानसिक त्रास करण्याची परिस्थिती निर्माण त्यांच्या ओढवलीची जाणवत आहे। जाणवी जी जी धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।